एकनाथजी शिंदे साहेबांचं स्वागत आणि निरंजनजी गावखडे आपल्यास विनंती करते की आपण कृपया शिंदे आगमन झालेलं आहे, आपल्या कृपया शाल आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं आपण स्वागत करावं। नामदार सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब। पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आणि पुष्पगुच्छ अशा या स्नेहमेळ्याच्या निमित्ताने खाली मागे घे आणि फडणवीस साहेबांचं स्वागत करताय। साहेब मागे वा थोडे सगळ्यांच्या वतीने प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत त्या ठिकाणी जातील आणि 26 तारखेला प्रत्येक पदवीधर मतदाराला त्या ठिकाणी मतदान केंद्रापर्यंत त्या ठिकाणी मतदान करायला प्रोत्साहन त्या ठिकाणी करतील। त्यामुळे सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी शहराध्यक्ष म्हणून या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं प्रस्तावित भाषण या ठिकाणी संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। टिकटॉक चे व्यवस्थापक श्री मोशन आपल्या मागे मागे अजून मागे येतोय, व्यवस्थित येतोय नक्की, धन्यवाद। टिकटॉकला नमस्कार उपस्थित सर्व मान्यवरांचं जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आरपीआय आणि मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच इतर म्हणजे अगदी पालघर पासून सिंधुदुर्गापर्यंत मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं 6.5 पैकी 5.5 जिंकलेले आहे। त्यामुळे निरंजनला चिंता नाही। निरंजन खऱ्या अर्थाने पदवीधरांनी विचार पक्का केलाय निरंजनला शिक्का मारण्याचा, त्यामुळे विजय आपला निश्चित आहे। आता काही लोकांनी पाठिंबा दिला, उमेदवारी मागे घेतली, अभिजित पानसे यांनी उमेदवारी मागे घेतली, त्यांचे अभिनंदन। संजय मोरे कुठे गेले? संजय मोरे, केदार काळे पालघरचे, मला त्यांनी स्वतः फोन केला, 8,500 मतदार नोंदवले। अरे बोले बाबा महायुतीचा आपला उमेदवार आहे, त्यामुळे आपल्याला महायुती म्हणून निवडणूक लढवायची आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वांनीच महायुती म्हणून ही निवडणूक आपण मनावर घेतलेली आहे। मागच्या वेळेस मला वाटतं निरंजन होता, संजय मोरे होते आणि नजीब मुल्ला होता। आता संजय मोरे आणि नजीब मुल्ला पण इकडेच आहे, त्यामुळे मागच्या वेळेस 80-85% मतं मिळाली, आता यावेळेस 100% मतं नक्की मिळतील। आणि खरं म्हणजे कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला ठरलेला आहे। एक भिवंडी अपवाद वगळला तर सर्वच्या सर्व लोकसभेच्या जागा आपण महायुतीने जिंकलेल्या आहे। खरं म्हणजे ही निवडणूक जी झाली लोकसभेची, या निवडणुकीमध्ये फेक नॅरेटिव्ह अगदी लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी झाली आणि एवढं या पद्धतीचं मतदान आपण कधी पाहिलं नव्हतं। परंतु आता
सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याची म्हणजे वेळ आलेली आहे आणि सगळ्यांनीच जागृत होण्याची आवश्यकता आहे। या निवडणुकीने आपण खरं म्हणजे थोडं गाफील राहिलो आणि मग ते संविधान बदलणार, 400 पार झाल्यावर मग आरक्षण रद्द होणार, अनेक काय सगळ्या गोष्टी ज्या अगदी तळागाळापर्यंत पोहोचल्या। मला काही लोकांनी तर सांगितलं की महाविकास आघाडीचे लोक तर ह्याच्यात होतेच, फेक नरेटिव्ह सेट करण्यामध्ये, पसरवण्यामध्ये, परंतु काही एनजीओ देखील यामध्ये होते आणि ते एनजीओ म्हणजे त्याच्यामध्ये सरकारच्या विरोधामध्ये नेहमी भूमिका घेण्याचं काम ते एनजीओ करते। एनजीओ अनेक आहेत, चांगले एनजीओ आहेत, सकारात्मक काम करणारे एनजीओ पण आहेत, परंतु काही एनजीओ जे आहेत खास करून सरकारच्या विरोधामध्ये मत तयार करणारे लोक आहेत। त्याच्यामध्ये मागे देखील मी म्हटलं होतं की हे नक्षल फक्त गडचिरोलीत नाही आहे, हे अर्बन नक्षल काही एनजीओ मध्ये घुसलेले आहेत आणि त्यांनी अगदी पद्धतशीरपणे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि हे सरकारच्या विरोधातले काही एनजीओ जे आहेत, म्हणजे चांगले एनजीओच्या बद्दल आम्ही कौतुक करतोच, परंतु मोदी हटाव, मोदी हटाव, मोदी हटाव एकच त्यांचं स्वप्न होतं आणि मोदीजीने तर देशाच्या विकासाचा अजेंडा हातात घेतला होता, पण ह्यांच्या हातामध्ये एकच अजेंडा होता, मोदी हटाव, मोदी हटाव। मोदी द्वेषाने पछाडले होते लोक, पण मोदी हटाव, मोदी हटाव, मोदी तर हटले नाही, हटवणारे हटले, मोदीजी बैठ गए वापस प्रधानमंत्री पद। आता त्यांना चिंता झाली, अब क्या करेंगे। आता काही निरोप इकडून तिकडून यायला लागले, गलती हुई आहे, चुका झालेल्या आहेत, पण यामध्ये खरं म्हणजे याला खरं आपण कधी धार्मिक वळण दिलं नव्हतं। आपण लोकशाहीमध्ये निवडणुका लढवत असताना विकासाला आपण प्राधान्य दिलं। मोदी साहेबांनी 10 वर्षामध्ये या देशामध्ये विकासाची कामं केली, 50-60 वर्षात काँग्रेस करू शकलं नाही। आपण 2 वर्षात देवेंद्रजी आणि मी सुरुवातीला दोघंच होतो, पहिल्या दिवसापासून आम्ही जे निर्णय घेतले लोकहिताचे ते आपल्या समोर आहेत, नंतर अजितदादा आले, परंतु एवढं करून सुद्धा काँग्रेस एक खोटं नरेटिव्ह पसरवण्यामध्ये यशस्वी झालं। यामुळे आपल्याला जागृत राहण्याची आवश्यकता आहे। खऱ्या अर्थाने आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याची किती कामं केली आपण। आज आपल्या सरकारने घेतलेले एवढे निर्णय, आपल्या सरकार येण्याच्या अगोदर 2.5 वर्षाचं जे सरकार होतं महाविकास आघाडी, सगळे प्रोजेक्ट, सगळे प्रकल्प ठप्प केले होते। अरे कारशेडचं आंदोलन कोणी केलं, त्याच्यात देखील हेच लोक होते, एनजीओ। हे एनजीओ जे आहेत हे विकास विरोधी एनजीओ होते। अनेक प्रकल्पाला आपल्याला बंदी, सगळ्यांना स्टे दिला होता। आपण आल्यानंतर सगळे स्टे, पहिले आपण देवेंद्रजी आपण कारशेडचा, मेट्रोचा स्टे उठवला, बुलेट ट्रेनचा स्टे उठवला, सगळे स्टे उठवले। सगळे सण उत्सव सुरू होते का अगोदर, सगळं बंद होतं, सगळे घरात बसले होते। मला वाटतं आपलं सरकार आल्यावर गोविंदाचा पहिला सण होता, आपण त्याच्यावरची बंदी उठवून टाकली, गोविंदा मोठ्या उत्साहात साजरा केला लोकांनी। त्यानंतर गणपती, नवरात्रोत्सव, सगळं एकदम सगळं आपण सगळे निर्बंध मुक्त आपले सण केले, आपली परंपरा, आपली संस्कृती। कारण त्यांच्याकडे संस्कृती नाही, परंपरा नाही, काही नाही। महाविकास आघाडीमध्ये मी काम केलं, मला माहित आहे की काय सगळ्या गोष्टी ज्या होत होत्या त्या आपण पाहिल्या आणि मग हे सगळं झाल्यानंतर 2.5 वर्षानंतर आपण निर्णय घेतला, आपलं सरकार बदललं, आपण लोकांच्या तुमच्या मनातलं सरकार आपण आणलं, बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार, युतीचं सरकार आपण आणलं आणि त्यानंतर 2 वर्षात एवढी कामं आपण केली, एवढी कामं केली। आपल्याला मोदी साहेबांनी केंद्राने देखील भरभरून मदत केली आणि हे सगळं जे आहे एवढं करून सुद्धा आपल्याला या ठिकाणी त्यांनी जागा जास्ती जिंकल्या असल्या तरी मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं मताची टक्केवारी जी आहे ही टक्केवारी फार कमी, आपला फरक आहे। आज मुंबईत देखील आपल्याला 2 लाख मतं त्यांच्यापेक्षा जास्त आहे। आज आपला स्ट्राईक रेट पण उभाटापेक्षा जास्त आहे आणि त्याचबरोबर आज ही मतांची टक्केवारी पण राज्यातली पाहिली तर मला वाटतं काही पॉइंटच आपण मागे आहोत आणि म्हणून हे जे काही झालेलं आहे याची पुनरावृत्ती, काल परवाच्या दिवशी वारकरी संप्रदायाची मिटिंग होती, आषाढी एकादशीची तयारी, त्यांनाही आम्ही सांगितलं खऱ्या अर्थाने आता जागृत होण्याची आवश्यकता आहे आणि आपण कुठल्याही धार्मिक त्याला निवडणुकीला कधी वळण दिलं नाही।
परंतु ही निवडणूक जी आहे ही वेगळ्या पद्धतीने लढली गेली आणि आज 30 मतदारसंघ आल्यानंतर आता त्यांची भाषा होऊ लागली 180 जागा आम्ही जिंकणार, असं काही गणित असतं का? आता तुम्हाला सांगतो, कपिल पाटील इकडे आहे, त्यांना 3-4 मतदारसंघामध्ये आघाडी मिळाली, भिवंडीमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर आपल्या पिछाडीवर जावं लागलं. त्याचबरोबर अनेक आता भांगरे धुळ्याचे त्यात 5 मतदारसंघात आघाडीवर होते, 1 लाखापेक्षा जास्त. मालेगावला आल्यानंतर 1,94,000 मतं पडली, त्यातली फक्त 4,000 भांगरेंना पडली आणि 1,90,000 सगळं लीड तुटलं. त्यामुळे 1-1, 2-2 मुंबईत देखील अशीच परिस्थिती आहे. 1-1 ईशान्य मुंबई म्हणा, आपण जे उत्तर राहुल शेवाळे, निकम, आपले यामिनी जाधव, हे सगळे पाहिल्यानंतर 3-3, 4-4 मतदारसंघामध्ये आपण आघाडीवर आणि एखाद दुसऱ्या मतदारसंघात आपण पिछाडीवर गेलो. पण मताधिक्य त्यांनी एवढं घेतलं की 4 मतदारसंघाचं लीड कापून टाकलं. म्हणजे याचा अर्थ आपले जे काही मतदार आहे ते मतदार रिलॅक्स होते. 400 पार आपण होणारच आहे, आपण जिंकणारच आहे आणि मग काय आपण कुठे फिरायला गेलो तर चालेल. परंतु हे फिरणं जे आहे किंवा जे काही रिलॅक्स होणं हे आपल्याला या निवडणुकीमध्ये भोगलेलं आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना कार्यकर्त्यांना जागृत होण्याची आवश्यकता आहे. आता वायकरच्या बाबतीमध्ये आज चालू आहे त्यांचं, म्हणाले ते मोबाईलचा वायकरचा माणसाचा नव्हता, तो तिथल्या आतल्या कोणाचा तरी होता. मोबाईलची केस होऊ शकते. ते म्हणाले आता मोबाईलने ते मशीन हॅक केलं, ईव्हीएम मोबाईलने मशीन हॅक केलं. मग राहुल गांधी 2 ठिकाणी निवडून आले, त्यांनी त्या ईव्हीएम वर अविश्वास दाखवावा आणि त्यांनी म्हणावं पुन्हा निवडणुका घ्या. म्हणजे जिकडे जिंकले तिकडे ईव्हीएम चांगलं, जिकडे हारले तिकडे ईव्हीएम सेट केले. म्हणजे जे काय खोटं बोल पण रेटून बोल या पद्धतीने, कारण त्यांना तो जिव्हारी लागलेला वायकरचा पराभव, म्हणजे महाविकास आघाडीचा पराभव. आणि म्हणून असे अनेक आपले मतदारसंघ जे आहेत कमी मताने, सुबह भामरे 2,000 मतांनीच पडले मला वाटतं, 2 का 4,000. आणि असं जे काही या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं त्याच्यावर जे आनंद व्यक्त करतायत चांगला आहे. आता मग अध्यक्षाला आम्ही सपोर्ट करतो. चंद्रबाबू तुमचा पाठिंबा मागितलाय, कुठं मागितलाय का तुमचा पाठिंबा? ते काय आहे ना आपल्या बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. अरे काय चालू आहे? अरे आता मोदीजी जिंकले, प्रधानमंत्री बनलेत, ते विदेश दौरा करू लागले. तुम्ही आता इकडे पडणार, सरकार पडणार आणि आपलं सरकार स्थापन झालं त्यावेळी असंच म्हटलं, लगेच सरकार पडणार 1 महिन्यात, मग दुसऱ्या महिन्यात, 3 महिन्यात, आता 2 वर्ष झाले. मध्ये म्हणाले मुख्यमंत्री बदलणार. काय चालू आहे? आता मोदीजी बसले ठामपणे तिथे. आता 300 पेक्षा करतो की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्यात आणि कोकण विभागात आपल्या महायुतीला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं प्रचंड यश प्राप्त झालं. काही लोकांनी अशी गर्जना केली होती की आम्ही महायुतीला तडीपार करू, कोकणाने त्यांना कोकणातनं तडीपार केलं. आणि या ठिकाणी कोकणातल्या 6.5 जागांपैकी, 6.5 म्हणजे मावळची जागा थोडी कोकणात येते म्हणून 5.5 जागा या महायुतीच्या निवडून आल्या. एक केवळ भिवंडीची जागा येऊ शकली नाही, ती काय येऊ शकली नाही हे आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे. भिवंडीत काय घडलंय, जे मुंबईत घडलं तेच भिवंडीत घडलं, पण ठीक आहे, ते देखील आपण सुधारू, काही अडचण नाही आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त प्रचंड अशा प्रकारची यश हे कोकणाने आपल्याला दिलं आणि तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीतून
हे यश आपल्याला या ठिकाणी साकारता आलं, आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात साकारता आलं, त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे. आणि आता त्याच्या पाठोपाठ कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही आपल्या समोर या ठिकाणी आलेली आहे. आणि मला विश्वास आहे की पुन्हा एकदा कोकणाचा आशीर्वाद हा निश्चितपणे आपल्या महायुतीलाच या ठिकाणी प्राप्त होणार आहे. मी सर्वात पहिल्यांदा श्री राज ठाकरेजी यांचे देखील मनापासून आभार मानतो की त्यांनी मनसेच्या वतीनं अभिजित पानसेजींना उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. त्यांनी पूर्वी मेहनत देखील केली होती, रजिस्ट्रेशन देखील केलं होतं. पण आम्ही राज ठाकरेजींना विनंती केली की निरंजन डावखरे आपले सिटिंग अशा प्रकारचे इथले आमदार आहेत आणि आपण महायुतीमध्ये सगळे एकत्रित काम करतो आहोत. नुकतंच आपण लोकसभेमध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलं आहे आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी जो काही उमेदवार घोषित केलेला आहे तर त्यांना तुम्ही थांबायला सांगावं आणि निरंजनला पाठिंबा द्यावा. आणि तशा प्रकारे श्री राज ठाकरेजींनी निर्णय घेतला आणि अभिजित पानसेजींनी आपली केलेली सगळी मेहनत ही निरंजनच्या पाठीशी उभी करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून मी खरोखर तुमचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आत्ताच रवींद्र चव्हाण साहेबांनी म्हणजे या निवडणुकीत गुरुजींची मतं खूप महत्वाची असतात, तसं गुरुजींप्रमाणे नीट वोटिंग कसं करायचं, ते वोटिंग कसं काढायचं आणि वोटिंग करता काय काय तथ्य पाळायची, या सगळ्या गोष्टी आपल्यापुढे सांगितलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये रिपिटेशन करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि निरंजन डावखरे यांच्यासारखा एक अतिशय तरुण तडफदार अशा प्रकारचा आपला उमेदवार आहे. गेल्या 2 टर्ममध्ये 12 वर्ष निरंजन यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि आपल्या स्वभावाने, आपल्या संपर्काने सर्वांना जिंकणारा अशा प्रकारचा आपला उमेदवार आहे. विशेषतः ज्या प्रकारे ते आपलं संपर्क सगळीकडे ठेवतात हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण हा मतदारसंघ अत्यंत मोठा आहे. या ठिकाणी अख्खं कोकण त्याच्यामध्ये येतं. जवळपास मला वाटतं का 39 मतदारसंघ विधानसभेचे याच्यामध्ये येतात. त्यामुळे इतका मोठा सगळा पसार आहे. पण तरी देखील विधान परिषदेमध्ये पदवीधरांचे प्रश्न तर त्यांनी मांडलेच, पण जनसामान्यांचे जे प्रश्न होते ते प्रश्न देखील अत्यंत पोटतिडकीने त्यांनी मांडले आणि सभागृहातला परफॉर्मन्स देखील त्यांचा हा अतिशय चांगला राहिलेला आहे. विधान परिषदेतला एक अतिशय जागरूक आणि ऍक्टिव्ह आमदार म्हणून त्यांच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. त्यांनी ग्रंथपालांच्या नोकरीचा विषय असेल त्याचा संघर्ष करून त्यांना कायम करण्याचं काम केलं. प्रयोगशाळा सहाय्यकांचा विषय त्यांनी सोडवला. डिजिटल शाळांचा उपक्रम तर 5ही जिल्ह्यांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी राबवला. नीट आणि जेईच्या परीक्षांसाठी आमच्या तरुणांना मोफत मार्गदर्शनाचा ॲप हा निरंजन यांनी त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवला. रोबोटिक कोडिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांच्या सोलर ऑपरेटेड प्रयोगशाळा या आधुनिक तंत्रज्ञान आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे या दृष्टीनं त्या मंजूर करून घेतल्या आणि लवकरच त्या आता वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत होणार आहेत. MPSCच्या विद्यार्थ्यांचे जे प्रश्न होते त्या प्रश्नावरही वेळोवेळी लोकाभिमुख भूमिका घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, आम्ही सगळे असू, आमच्यापर्यंत पोहोचून MPSCच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न देखील त्यांनी या ठिकाणी सोडवले. सर्व आपले महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहात. मी प्रथम
तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो की त्या नरेश मस्के सारख्या रस्त्यावरील कार्यकर्त्याला आपण 12 दिवसात खासदार केलेला आहे आणि आपण जी प्रचंड अशी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीमुळे हा नरेश मस्के खासदार पदावरती घासून नाही तर ठोकून आलेला आहे, केवळ आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे. आणि लगेचच पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागली. निरंजन आणि आमची नेहमीच चर्चा होत होती कशा पद्धतीने तयारी करायची, कशा पद्धतीने लोकांसमोर जायचं. आणि बातमी आली की आमच्या अभिजित पानसेने फॉर्म भरला किंवा फॉर्म भरणार म्हणून त्यांनी जाहीर केलं. सगळ्यात मोठा पोटात गोळा माझ्या आला, कारण अभिजित पानसे पण माझा मित्र आणि निरंजन पण माझा मित्र, परंतु दोघांनीही निवडणुकीमध्ये प्रचंड असं काम केलेलं आहे. निवडणूक झालेले 5-6 दिवस होत आहेत. सगळे पत्रकार या दोघांना सोडून माझ्या पाठीमागे की आता नरेश मस्के आपण काय करणार. मी त्या दिवशी फोन बंद केला आणि नाशिकला पळून गेलो, कारण आता उत्तर काय देणार. उत्तर जर निरंजन डावखरे योग्य म्हटलं की अभिजित पानसेला राग येणार, अभिजित पानसे योग्य म्हटलं तर निरंजनला राग येणार. मी आपल्या रवींद्र चव्हाण साहेबांना फोन केला, चव्हाण साहेब अहो मिटवा आहे लवकर. मी रोज निरंजनला फोन करायचो, निरंजन हा विषय थोडासा संपवले लवकर, फडणवीस साहेबांना सांग. एक वेळेस अभिजित पानसेला फोन केला आणि बोललो जरा बघूया काय त्याचं मत परिवर्तन होतं का. अभिजितला म्हणाला अरे किती नोंदणी केलीस तू, तर माझी एवढी आणि निरंजन एवढी मोठी नोंदणी केलेली आहे. अभिजितने त्याच्या पुढचा आकडा सांगितला, बोलत जाताच वाटवलं जातं. आता करायचं काय. पण खास करून फडणवीस साहेब तुमचे आभार मानेल की सगळ्यात मोठ्या संकटातून तुम्ही मला वाचवलं. कारण महायुतीकडून निरंजनचं काम तर करायचं आहे, पण महायुतीमध्ये अभिजित पानसे पण आहे. अभिजित पानसे निरंजनचं काम केलं तर म्हणणार हा गद्दार आहे. बघा मला लगेच ऐसा फरामोश उतर नाही. आणि अभिजित तर मित्र लहानपणापासून माझ्या अगदी डिझाईन बनवण्यापासून या इलेक्शनच्या अभिजितने त्याच्यामध्ये सहभाग. अविनाशचा चेहरा मला आठवला. आता करायचं काय, परंतु केवळ फडणवीस साहेबांनी ती भूमिका घेतली आणि म्हणून आज अतिशय सलोख्याने आणि अतिशय आनंदपूर्ण वातावरणामध्ये आज या ठिकाणी पण महायुतीमध्ये आपण एकत्र बसलेलो आहोत. निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित आहे. काही त्याला कारण विरोधकांचा उमेदवार कोण आहे, काय किरकिर आहे, काहीही कोणालाच माहिती नाही, नावही कोणाला माहिती नाही. त्यामुळे निरंजनची निवडून येणार. परंतु नरेश मस्केच्या निवडणुकीत जसे तुम्ही संध्याकाळी सगळे जमत होते, नरेश मस्के आगे बढो हम तुम्हारे साथ है, रोज आपल्या वॉर्डात रॅली काढत होते, तशी ही निवडणूक नाहीये. माझं निरंजनला विनंती आहे की उद्याच्या दिवसामध्ये वॉर्ड वाईज आपण त्यांचे पोस्टल ॲड्रेसनुसार जर आपण ती यादी दिली तर आम्ही शिवसेनेकडनं जी काही जबाबदारी आहे, खासदार म्हणून तर माझी जबाबदारी आहेच. आज आम्ही सरनाईक साहेब आणि आम्ही मीरा भाईंदरमध्ये होतो, नरेंद्रजी मेहता होतो, तर त्या ठिकाणी कशा बैठका लावायच्या त्याचं नियोजन सुद्धा सरनाईक साहेबांनी केलेलं आहे. काल मी नवी मुंबईत स्वतः गेलेलो, आमचे पक्षाचे पदाधिकारी होते, त्यांच्या वतीने कशा पद्धतीने प्रचार करायचा त्याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे. पण लवकरात लवकर आम्हाला वॉर्ड वाईज जरी काढून दिलं, विभाग वाईज जरी आपले जे काही मतदार आहेत त्यांची नावं जर आपण काढून दिली तर आमच्या लोकांना त्या लोकांपर्यंत आमचा संपर्क साधता येईल आणि निवडणुकीच्या दिवशी त्यांना त्या मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यायची. जास्त आरडाओरड करायची नाहीये, जास्त बोमाव पण करायची नाही. आपण त्या मतदाराशी गाठायचा आहे, संपर्क साधायचा आहे. कारण बऱ्याच जणांना या निवडणुकीमध्ये बऱ्याच जणांनी रोल केलेला नाहीये, बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांनी रोल केलेला नाहीये. मला माहित आहे जर कोणी किती काय बोललं तरी सिनेटची निवडणूक असेल किंवा हे पदवीधरमध्ये जास्त काही असं कोणाचा पदाधिकाऱ्यांचा सहभाग नसतो. ठराविक लोक हल्ली म्हणजे मागच्या निवडणुकीपासून ही निवडणूक होते ही तरी लोकांना कळली, नाही यापूर्वी ही निवडणूक कधी होते काय होते हे सुद्धा कोणाला माहीत नव्हतं. परंतु तुम्हाला पक्षाच्या वतीने त्या एरियातील त्या पदाधिकाऱ्यांच्या अंगातली यादी तुम्हाला दिली जाईल आणि त्यानुसार तुमचे जे काही त्यांच्याशी संपर्क असतील तर संपर्क नसेल प्रयत्न करा. उगाच ओढून ताडून कोणाला तरी 10 वेळा त्याच्या घरी जाऊ नका, कारण तो पदवीधर आहे. आणि वेळ काळ सगळ्या गोष्टी पाळा. कधी लोकांशी आपण संपर्क साधणार आहोत ती वेळ पाळा, कधी रात्री 11 आणि 12 वाजता तुम्ही त्याच्याकडे जा, निरंजनला मत द्या, देणार असेल तो पण देणार नाही. त्यामुळे ह्या सगळ्या काळजी आपण घेऊया. पक्षाचे पदाधिकारी शहर प्रमुख असतील, आमचे विभाग प्रमुख असतील, नगरसेवक असतील, तुम्हाला यादी उद्या जर यादी निरंजन
जी डावखरे यांच्याकडनं आली तर त्यांचं पत्र असेल आणि त्यांची काही पॅम्पलेट्स असतील ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करायचंय. आणि निरंजनजी डावखरे यांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा देतो. आणि शिवसेना म्हणून आणि आम्ही कुठेही कमी पडणार नाही. ज्या पद्धतीने ठाणा लोकसभेमध्ये मला निवडून आणण्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, त्याच पद्धतीने या ठिकाणी मी शब्द देतो की आमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले ऋणानुबंध निर्माण करणारा व्यक्तिमत्व आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून निरंजननी सुद्धा तोच वसा घेण्याचं ठरवलं. गेल्या 12 वर्षात विधान परिषदेमध्ये पदवीधरांचे शिक्षकांचे प्रश्न मांडले, परंतु काही लोकांना असं वाटतं शिक्षक मतदार संघाचा आमदार म्हणजे शिक्षकांचे प्रश्न पदवीधर, परंतु आमदार म्हटल्यानंतर तो चतुरस्र असतो. आमदाराला विधानसभा इतकी नसते, एकदा आमदार झाला की तो महाराष्ट्र राज्याचा आमदार होतो. तो कुठेही प्रश्न मांडू शकतो, कुठेही तो भेट देऊ शकतो. त्या अनुषंगानं निरंजन डावखरेंनी मच्छीमारांचे प्रश्न मांडले, सोडवले, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, सोडवले, कामगारांच्या प्रश्नाकरता सुद्धा निरंजन डावखरे त्या ठिकाणी सरसावून उभे राहिले आणि त्यांना त्याच्यात यश मिळालं. आता या वेळेला एकूण ठाणे जिल्हा हा सगळ्यात मतदार असलेला जवळजवळ 33% मतदार ठाणे जिल्हा आहे. भविष्य काळामध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या संपूर्ण 5 जिल्ह्यांची एकूण कामाची असलेली बाजू निरंजन डावखरे नेटाने म्हणतील. एकूणच आनंद परांजपेंनी मगाशी फार व्यवस्थित सूचना केली. म्हणजे एक कसा मांडावा, ते मराठी मांडलं तर ते 9 उत्तर, इंग्रजी मांडलं तर ते 7 होत आणि त्याच्यामुळे ते मत बाद होत. घडी करताना सुद्धा अशीच केली तर ती समोरची शाई लागली तर ती तिथं उमटते, उलटी केली तर तो मत बाद होण्याची शक्यता. आता या गोष्टी पदवीधरांना कोणी सांगायची गरज नाही, परंतु कधी कधी छोट्या छोट्या चुका मोठ्या मोठ्या लोकांमध्ये होतात आणि या मोठ्या मोठ्या लोकांना कधी कधी प्रेमानं समजावून सांगण्याची गरज आहे. मला विश्वास आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं आता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, परंतु आमच्या दृष्टिकोनातून देवेंद्रजी फडणवीस ही आवडली. म्हणजे मी तर ओपन बोलतो, प्रोटोकॉल म्हणून एकनाथजी शिंदे या राज्याचे प्रमुख आहेत, परंतु पार्टीच्या अनुषंगानं देवेंद्रजी फडणवीस यांच्या अनुषंगानंच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कारभार चालतो. पूर्ण 5 जिल्ह्यामध्ये झालेले. त्या 5ही जिल्ह्यांमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे 98,000पेक्षा जास्त नोंदणी ही ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निवडणूक तोच उमेदवार जिंकतो ज्या उमेदवाराबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची असणारी फौज असते, तोच उमेदवार या निवडणुकीमध्ये यशापर्यंत जातो. कारण या निवडणुकीची प्रक्रिया एकदम वेगळी आहे. बॅलेट पेपरच्या माध्यमातून ही निवडणूक होत असल्यामुळे निवडणूक प्रक्रिया कशी असते, मतदान कसं करावं, या सगळ्या गोष्टी मतदारांपर्यंत प्रत्यक्षपणे जाऊन सांगणं, त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी कसा भाग घ्यायचा आहे हे त्यांना समजून सांगणं, या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांनी जाऊन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी सर्वांनी या निवडणुकीमध्ये नक्की काय करावं, तर या सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व पक्षातील असणाऱ्या कार्यकर्त्यांनी, महायुतीच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी ज्यांनी मतदान नोंदणी नोंदवली आहे त्यांचा त्या मतदारावरती प्रत्यक्षपणे प्रभाव आहे, त्या सर्व मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ऍडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या
नावाच्या समोर असणाऱ्या चौकोनामध्ये सिंगल लाईन ही मतदान म्हणून करण्यासाठी आपण त्यांना सांगणं हे गरजेचं आहे. आपल्यापैकी असणारे प्रत्येक जण ज्यांनी या मतदान नोंदणीमध्ये प्रक्रियेमध्ये भाग घेतलाय त्यांनी या सगळ्या नोंदणीमध्ये आपण आपले मतदार हे मतदान केंद्रापर्यंत कसे जातील याची सगळ्याची नोंद घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या भागांमध्ये त्यांच्या वार्डांमध्ये त्या ठिकाणी असणारं मतदान जे आहे कमीत कमी एकेका कार्यकर्त्यांनी एकेका पदाधिकाऱ्यांनी 15 ते 20 मतांची जबाबदारी ही त्यांच्या बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आमचे ज्येष्ठ मित्रासारखे रवींद्र चव्हाण साहेब यांच्याशी आमचं बरं डिस्कशन झालं की काय प्रकारे ती स्ट्रॅटेजी करायला पाहिजे, कुठे कुठे कमी आहे, कुठे कुठे जास्त जायला पाहिजे. त्यानुसार सन्माननीय राज साहेबांचा चरणस्पर्श करून मी अभिजित पानसे आणि अविनाश जाधव इथे वचन देतो की जेवढी तयारी आमच्याकडनं झालेली आहे ती सगळी मतं निरंजनजीच्या पारड्यात पडतील याच्याविषयी खात्री बाळगावी. आणि या सगळ्यात आतापर्यंत जितका रेकॉर्ड झाला नव्हता तो रेकॉर्ड निरंजन डावखरे करतील. आमची पूर्ण साथ आहे. आम्ही 24/7 26 तारखेपर्यंत तुमच्या बरोबर आहोतच. 1 जुलैला परत निवडून आल्यावर विजय मिळाल्याला आम्ही इथे पुन्हा येऊ. निरंजन तुम्हाला मनापासून शुभेच्छा. या मतदानामध्ये ईव्हीएम नाही तर बॅलेट पेपर. बॅलेट पेपर मध्येही उमेदवाराचं चिन्ह नसणार आहे तर त्याच्या नावासमोर ज्या पद्धतीने 1 लिहिलेला आहे अशा पद्धतीनेच 1 लिहायचा असतो आणि तिथे आतमध्ये ठेवलेलं पेनच वापरायचं असतं. आपल्या पेननी कृपा करून रोमन 1 आपल्या पद्धतीने मराठीमध्ये 1 असं करू नका. कारण बरेचदा ज्यावेळेला अटीतटीची निवडणूक होते त्यावेळेला ते मत इनव्हॅलिड पकडलं जातं. त्यामुळे या सभागृहामध्ये बसलेले बहुतांश लोक मतदार असतील असं मी मानतो. मतदान करत असताना ही काळजी सर्वप्रथम आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. मला विश्वास आहे की तिसऱ्यांदा ऍडव्होकेट निरंजनजी डावखरे ही निवडणूक लढतायत आणि जवळजवळ यावेळेला मागच्या वेळेला 1,10,000 मतदार होते. आता जवळजवळ 2.5 लाखापर्यंत मतदार गेलेले आणि 98,000 किंवा 1.25 लाखापर्यंत एकटे ठाणे जिल्ह्यामध्ये. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी सर्वाधिक आहे की आपल्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य हे ठाणे जिल्ह्यातनं देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आपल्या सगळ्यांना माननीय उमेदवार ऍडव्होकेट निरंजनजी डावखरे साहेब यांचा परिचय पत्रक येईल. आपल्याला व्हॉट्सअपवर मतदान केंद्र देखील येईल. पण 26 तारखेला न विसरता, कारण आताच लोकसभेची निवडणूक झाली. मला आठवतं की 18 मेलाच भारतीय जनता पार्टीचे राज्यातील शीर्ष नेतृत्व लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा झालेली. प्रचार संपता आणि आपला बूथ सबसे मजबूत अशा प्रकारची भाजपची घोषणा मी देखील दिली होती. तर यावेळेला ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्य हे ऍडव्होकेट निरंजन डावखरे साहेबांना मिळेल अशा प्रकारचे आपण प्रयत्न करूया. मतदान अत्यंत सोपं असतं. ईव्हीएम नसेल, बॅलेट पेपर असेल, आत ठेवलेल्या पेनानीच 1 नंबर जसा लिहिला सगळ्यांनी बघून घ्या तसाच प्रचार करा. मराठीमध्ये कोणतरी लिहिल, हिंदीमध्ये लिहिल, रोमन लिहिला जाईल तर ते इनव्हॅलिड पकडलं जातं. ही सगळी आपण काळजी घेऊया. आपण सर्वजण नेत्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी इथे जमलेलो आहोत आणि मी निरंजन डावखरे साहेबांना विश्वास देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही पूर्ण ताकद आपल्या मागे लावू. एवढंच विनंती आहे की आपला प्रचार सुरू झाला. मी देखील मतदार आहे पण आम्हाला अजून कुठलं पॅम्पलेट वगैरे आपलं आलेलं नाही. आमचं वोटिंग सरस्वती मराठी शाळेमध्ये असतं. 3 मतं आमच्याकडे पण आहेत पण अजून आलेले नाही. आता त्याची अदृश्य यंत्रणा असते पॅरलल पक्षाबरोबर. त्यामुळे ती येईल अशी आशा व्यक्त करतो. त्यांना शुभेच्छा देतो आणि हा विजय संकल्प यात्रा आपण जसं त्यावेळेला संकल्प घेतला होता की ठाण्यातनं महायुतीचाच खासदार नरेश म्हस्के मोठ्या मताधिक्याने ते निवडून गेले.
या मतदारसंघामध्ये जसं दादांनी मगाशी नाईक हो आणि ज्यांची साथ आणि मैत्रीचा हात भेटला ते सन्माननीय अभिजितजी पानसे, अविनाशजी, सर्व मंचावरचे उपस्थित मान्यवर. खरं तर आपल्या सगळ्यांना फडणवीस साहेबांना ऐकायचं आहे आणि त्याच्यामुळे मी तिकडे पण माना हलायला लागले. त्याच्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही. फक्त माझं स्वास्थ्य या इकडे निवडणुकीचं आहे आणि त्याच्यामुळे निवडणुकीच्या दृष्टिकोनाने या 26 तारखेला होऊ घातलेल्या जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना एक फार मोठी ताकद, फार मोठी शक्ती खरं तर या पूर्ण कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि त्याचबरोबर मनसे आहे, त्याचबरोबर शिवसेना आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादीची जी संस्थात्मक ताकद आहे, महायुतीची पूर्ण ताकद या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची जर आपण बघितली तर निश्चितपणे या मतदारसंघामध्ये मोठं यश हे आपलं नक्कीच आहे. फक्त आपल्याला कुठेही गाफील राहायचं नाहीये. कारण मगाशी जसं नाईक साहेबांनी सांगितलं की 26 तारखेला पाऊस येण्याची शक्यता जास्त आहे. कारण जूनचा जो शेवटचा आठवडा आहे आणि त्याच्यामुळे जर आपल्याला सगळ्यांना लक्षात असेल तर मागच्या निवडणुकीतही आपल्याला या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस मतदान होतं त्यावेळेस सिंधुदुर्ग आणि पालघर या 2 जिल्ह्यांमध्ये एवढा पाऊस होता, म्हणजे सगळ्याकडेच पाऊस होता. सकाळी 6ला पाऊस सुरू झाला, रात्री 9ला पाऊस थांबला. पण या 2 जिल्ह्यांमध्ये जवळपास पूर परिस्थिती असतानाही आपलं मतदान आपण 100% करून घेतलं. त्याचं कारण होतं की आपण त्याच्यामध्ये नियोजन केलं होतं आणि त्याच्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून प्रत्येक मतदाराला त्या दिवशी काढणं आणि त्याचं मतदाराचं कसं वेळ वाचेल, आपलं मतदान कसं करावं या सगळ्या गोष्टींची माहिती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. माझं कार्य या मतदारसंघामध्ये गेली 2 टर्म आपल्या समोर कर्तव्यपथ या कार्य अहवालाच्या माध्यमाने मी समोर ठेवलेलंच आहे. तर त्याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रातले जे प्रश्न असतील, शैक्षणिक क्षेत्रातले जे प्रश्न असतील, त्याचबरोबर नॉन टीचिंग स्टाफचेही अनेक प्रश्न सोडवण्यामध्ये निश्चितपणे मला सभागृहाच्या माध्यमाने एक चांगलं यश भेटलं. MPSC UPSCचे विद्यार्थी आहेत, या सगळ्यांच्याही जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या मागे माननीय फडणवीस साहेबांनी नेहमीच मदत केलेली आहे. BMSच्या विद्यार्थ्यांचा साहेब एक फार मोठा प्रश्न आणि आपल्याकडे अर्थ खातं होतं त्यावेळेसचा हा एक प्रश्नही मार्गी त्यावेळेस लागला होता. BMSच्या विद्यार्थ्यांचा किंवा BMSचे जे डॉक्टर होते त्यांचं मानधन हे त्यांना योग्य रित्यामध्ये शासनाकडनं त्यावेळेस भेटलं आणि त्याच्यामुळे या सगळ्या कार्याच्या शिदोरीवर आणि आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्याच्या जीवावर या मतदारसंघामध्ये आपण ज्यावेळेस निवडणूक लढतोय त्यावेळेस निश्चितपणे आपण चांद्यापासून बांद्यापर्यंत हा जो मतदारसंघ आहे याच्यामध्ये फार मोठ्या ताकदीने प्रत्येक मतदारापर्यंत सुनियोजित पद्धतीमध्ये म्हणजे 15-20 मतदारांची जबाबदारी घेऊन आपल्याला मतदान उतरवायचं आहे. मगाशीच खरं तर परांजपे साहेबांनी मतदान कसं करायचं याबद्दल सविस्तररित्या आपल्याला सांगितलंच आहे की मराठीतला 1 काढला तर तो 9 आहे म्हणून आपलं मतदान बाद होऊ शकतं, इंग्रजीतला 1 काढला तर ते 7 आहे म्हणून आपलं मतदान बाद होऊ शकतं. जो स्केचपेन आणि मार्कर मतदान केंद्रावर आहे तोच आपल्याला वापरायचा आहे आणि त्याचबरोबर मतदान केल्यानंतर आपल्याला मतदारांना आवर्जून सांगायचं की मतपत्रिका ही उभी फोल्ड करायची आहे. कारण स्केचपेन किंवा मार्करची शाई ही ओली असते आणि त्याची इम्प्रेशन जर उमटली तर जर आडवं फोल्ड केलं तर खालच्या नावावर इम्प्रेशन येऊ शकतं आणि त्याच्यामुळे आपलं मतदान बाद होऊ शकतं. आपण जर उभं फोल्ड केलं तर ते नावावरच इम्प्रेशन येतं आणि मतदान बाद होणार नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा मतदारांना सांगणं गरजेचं आहे. कारण आपण फार मेहनतीने एक मतदाराचं नियोजन करतोय आणि त्याला मतदान केंद्रावरती नेण्याचं आपल्या सगळ्यांचं जे नियोजन आहे त्याच्यामध्ये कुठलंही आपल्या हक्काचं मत बाद होता कामा नये या पद्धतीचं नियोजन आपल्या सगळ्यांच्या माध्यमाने होईल असा विश्वास मला आहे. येत्या 24 तारखेला डावखरे निरंजन वसंत असं नाव त्या बॅलेट पेपरवर आहे आणि डावखरे निरंजन वसंत या नावासमोर आपल्या माध्यमाने सर्व मतदारांना विनंती व्हावी की त्यांचं प्रथम पसंतीचं मत भेटून या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराला म्हणजे मला मोठं यश भेटावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.